विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीमध्ये संपादित केल्यानंतर आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संघटन बळकट करणं यासाठी निर्धार नवपर्वाचाही ब्रीदवाक्य नजरेसमोर ठेवत आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। प्रदेशाध्यक्ष म्हणून मी महाराष्ट्रव्यापी दौरा, प्रदेशचे माझे सर्व फ्रंटलचे पदाधिकारी, मुख्य प्रवक्ते यांच्यासह उत्तर महाराष्ट्रापासून सुरू केला। जळगाव, नंदुरबार, धुळे शहर, धुळे ग्रामीण, नाशिक शहर, नाशिक ग्रामीण असा दौरा पूर्ण केला असताना आज संतांची भूमी असलेल्या मराठवाड्याच्या दौऱ्यामध्ये आज या ठिकाणी आलो। पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले माझे सहकारी, जिल्ह्याचे अध्यक्ष आमदार सतीश चव्हाण, महिलांच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, मुख्य प्रवक्ते माजी खासदार अनंत परांजपे, मराठवाड्याचे शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रमजी काळे, माजी आमदार नितीन पाटील, सूरज चव्हाण, आमचे भूतपूर्व अध्यक्ष आणि प्रदेश उपाध्यक्ष कैलास पाटील, व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सर्व जिल्ह्याचे, संभाजीनगर जिल्ह्याचे विविध सेलचे पदाधिकारी, आपण पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, मगाशी म्हटल्याप्रमाणे संतांच्या भूमीमध्ये असलेल्या मराठवाड्यात निर्धार नवपर्वाचा हे ब्रीदवाक्य नजरेसमोर ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून मी मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्याचा दौरा त्या ठिकाणी सुरू केला। 2 वर्षापूर्वी आम्ही एक भूमिका घेतली सामूहिक नेतृत्वामध्ये, अजितदादांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये आम्ही सहभागी व्हायचं। पण एनडीएमध्ये सहभागी होत असतानाच आमची मूळ विचारधारा, शिवशाहू फुले आंबेडकरांची धर्मनिरपेक्ष विचारधारा याला जराही बाधा न आता एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय आम्ही चव्हाणसाहेबांच्या विचारधारेवरती बहुजन समाजाचं हित साधायचं असेल तर सरकारमध्ये असलं पाहिजे। लोकसभेमध्ये आम्हाला दारुण पराजयाला सामोरं जावं लागलं। राष्ट्रवादी काँग्रेसलाही 4 जागांवर लढलो, 1 जागेवर यश मिळालं। महायुतीला सुद्धा मराठवाड्यामध्ये संभाजीनगरची जागा सोडली, सर्व जागांच्या वरती महाविकास आघाडी यशस्वी झाली। विदर्भामध्ये सुद्धा गडकरी साहेबांचा अपवाद वगळता महाविकास आघाडी यशस्वी झाली। उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव वगळता सर्व ठिकाणी आम्हाला पराजय पत्करावा लागला। कोकण वगळता इतर भागामध्ये पिछेहाट झाली। परंतु विधानसभेमध्ये मात्र लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांची दीर्घकाळ रेंगाळलेलं वीज बिलाची थकबाकी अशा काही योजना केल्याच्या नंतर जनतेच्या मनामधला विश्वास संपादित करण्यामध्ये महायुतीमुळे आम्ही यशस्वी झालो। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरता सीमित सांगायचं झालं 59 जागांच्या वरती आम्ही घड्याळाच्या चिन्हावरती अधिकृत निवडणूक लढलो, पैकी 41 जागांच्या वरती आम्हाला अभूतपूर्व यश मिळालं। आता राज्यामध्ये महायुतीचं सरकार त्या ठिकाणी आहे, अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे मंत्री त्या ठिकाणी काम करत आहेत, देवेंद्रजी, अजितदादा, एकनाथराव यांच्या नेतृत्वाखालचं सरकारही आहे। अशा वेळेला प्रदीर्घ कालावधीच्या नंतर आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता समोर आहेत। 7 ते 8 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे मधली एक फळी जी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून नेतृत्व करत होती, मग पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, त्या नेतृत्वाची एक तऱ्हेची संधी मधल्या कालावधीमध्ये गेली। पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत। ज्या जिद्दीने आम्ही विधानसभेला सामोरं गेलो त्याच जिद्दीने एक पाऊल पुढे कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी संघटन पुन्हा एकदा विश्वासाने उभं करावं या दृष्टिकोनातूनच हा दौरा आहे। सतीशराव चव्हाणांची मधल्या कालावधीमध्ये आम्ही जिल्हा ग्रामीणच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली। कैलास पाटलांना मी प्रदेशवरती त्या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची प्रदेश पातळीवरती संधी दिली। आता आजचा मेळावा तर अभूतपूर्व झाला। काल संभाजीनगर शहरामध्ये आल्यावर आमचे सहकारी सुनील मगरे यांनी कार्यालयाचं उद्घाटन केलं, त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद होता। मी अनुभवलं माझ्या 40 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये की आता कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा
अधिक सजग झाला आहे, अधिक उत्स्फूर्तेने सहभागी होत आहे. त्यांच्या मनामध्ये एक विश्वास आहे की अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राला अधिक गतिमान करेल. त्यामुळे जनाधार दिवसेंदिवस वाढत आहे. वाढलेला जनाधार आणि संघटन याची योग्य पद्धतीने सांगड घालणं एक संघटनेचा प्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहेच. मराठवाड्याच्या विस्तृत अशा या 4 दिवसाच्या दौऱ्यात आज संध्याकाळी जालना आहे, मुक्काम हिंगोलीला आहे, उद्या हिंगोली परभणी, मुक्काम बीडला आहे, मग बीड आणि लातूरला मुक्काम आहे, आणि मग धाराशिव आणि मग सोलापूर पश्चिम महाराष्ट्रातला एक जिल्हा असा दौरा आहे. नांदेडमधल्या कालावधीमध्ये 2 महिन्यामध्ये दादांचे 5 ते 6 नांदेडला दौरे झाले. नांदेडचा दौरा संघटनेचा मी नंतर त्या ठिकाणी घेणार आहे. आपल्यामार्फत मला अजून एक दुसरी बाब या ठिकाणी सांगायचं आहे की अजितदादा 66व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. पण त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संबंध महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा क्षेत्रांतील महिलांच्यासाठी असे वेगवेगळे उपक्रम आम्ही पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिले, जेणेकरून आपल्या नेतृत्वाचा जन्मदिवस साजरा करत असताना नेतृत्वाने ज्या क्षेत्राला स्पर्श केला, ज्या क्षेत्रामध्ये भरी योगदान महाराष्ट्रामध्ये दिलं, ते अधिक कसं मोठ्या प्रमाणावरती करता येऊ शकेल याच हेतूने तो जन्मदिवस आठवडाभर साजरा करण्याचं प्रदेशच्या वतीने त्या ठिकाणी निर्धारित केलं आहे. आजच्या बैठकीतला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहिला. अध्यक्ष म्हणून चव्हाणांना, सतीश रावांना सांगितलं की 8 दिवसामध्ये कार्यकारिणी झाली पाहिजे. शहरामध्ये सुद्धा प्रत्येक प्रभागनिहाय कार्यकारिणी झाली पाहिजे. मधल्या कालावधीमध्ये संभाजीनगर जिल्ह्यातील अनेकांनी, विशेष करून अल्पसंख्याक समाजातल्या अनेक महत्त्वाच्या सहकाऱ्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला. आजही संभाजीनगरमधील 5 माजी नगरसेवक म्हणजे मागच्या विसर्जित होणाऱ्या बॉडीमध्ये त्यांचाही आज पक्षप्रवेश त्या ठिकाणी झाला. अनेक इतरांचासुद्धा पक्षप्रवेश झाला. आम्हाला विश्वास आहे की आगामी येणाऱ्या निवडणुकासुद्धा भक्कमपणाने घड्याळाच्या चिन्हावरती लढून या जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्हाला चांगलं यश मिळेल. महायुतीच्या या संबंध निवडणुकीमध्ये संभाजीनगर, जालना या दोन्ही जिल्ह्यात आम्हाला घड्याळाचं चिन्ह देऊन निवडणूक लढता आली नव्हती. ना लोकसभेची लढता आली, ना विधानसभेची लढता आली. पक्षाच्या संघटनेने राज्य पातळीवरती घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी जरूर केली, पण आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. निश्चितपणाने आम्ही त्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. एक आणखीन आत्मविश्वास कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम आम्ही सगळेजण करतो आहोत. पण हे करत असतानाच आमच्या मूळ धारेशी समरस होत राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक योजना आम्ही आणण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहोत. माझ्या दौऱ्याच्या पाठीमागचा हेतू विषद केला. मला संबंध उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यात आणि कालपासून सुरू झालेल्या मराठवाड्याच्या दौऱ्यात खूप नवचैतन्य निर्माण झालं. म्हणून निर्धार नवपर्वाचा याचं कारणच असं की नवीन पर्व आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सुरू होत आहे. त्याचा निर्धार करून कामाला लागणं हाच एक संघटनेचा मूळ उद्देश घेऊन मी आणि माझे प्रदेशचे सर्व फ्रंटलचे पदाधिकारी आम्ही हा राज्यव्यापी दौरा त्या ठिकाणी सुरू करतो. माझ्या दौरा पाठीमागचा हेतू आणि आत्तापर्यंत झालेला आढावा आपल्यासमोर मी विशद केला. आपल्याला विनंती करतो की आपण मोकळेपणाने संवाद करावा. धन्यवाद. एक बाब अशी आहे की समन्वय समितीच्या बैठकीमध्ये महायुती म्हणून निवडणुका लढवायच्याच असा आम्ही निर्णय त्या ठिकाणी केला. परंतु प्रत्येक महापालिका निहाय, जिल्हा परिषद निहाय, जिल्हा निहाय वेगवेगळी राजकीय समीकरणं आहेत. स्थानिक पातळीवरची सुद्धा अनेक वेळेला असतात. तर या दौऱ्याच्या माध्यमातून ती समजून घ्यावी आणि मग आम्ही समन्वय समिती म्हणून एकत्रितपणाने बसू आणि मग राज्याचे 3 नेते आहेत, देवेंद्रजी, दादा, एकनाथराव, यांच्याजवळ बसून आम्ही निर्णय करू. याला जोडून एक प्रश्न आहे. काही दिवसापूर्वी सतीश चव्हाण यांनी वक्तव्य केलं होतं की महायुतीत सन्मान नाही मिळाला तर स्थानिक पातळीवर युती होण्याचा देखील निर्णय. प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमचं काय? एक असं आहे की जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त केल्या. मी मगाशीच आपल्याला विशद केलं की हा संबंध राज्यव्यापी दौऱ्याचा हेतू तोच आहे की त्या ठिकाणच्या माझ्या पदाधिकाऱ्यांचं मत काय, निवडणुकीला सामोरं जात असताना नेमकं काय पद्धतीने सामोरं जावं हेही आम्ही जाणून घेतो आहोत आणि योग्य वेळेला त्याचा निर्णय करू. त्यांनी त्यांच्या भावना मांडल्या. जाणून घेतल्यावर जर एकमत असं दिसलं तुम्हाला लोकांचं की वेगळं लढूया म्हणजे युतीमध्ये नको लढूया तर तसाही निर्णय होऊ शकतो? नाही, हा प्रश्न केवळ एकटा सीमित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पुरता नाही.
महायुतीमध्ये 3 प्रमुख घटक पक्ष आहेत, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अनेक आमचे मित्रपक्ष, छोटे छोटे मित्रपक्षसुद्धा त्यामध्ये आहेत. त्यामुळे त्या संदर्भात राज्यपातळीवरती चर्चा करून प्रत्येक जिल्ह्याने चर्चा समन्वय समितीमध्ये होईल आणि मग त्याच्यातला निर्णय आम्ही त्या ठिकाणी करू. स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल. एक असं आहे की आमच्या संयुक्त जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्याबद्दल आम्ही बाब नमूद प्रकर्षाने त्या ठिकाणी केलेली होती. लाडक्या बहीण योजनेचा लाभसुद्धा चालू राहणार, त्याप्रमाणे योजना चालूच आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा वाढ आम्ही करू असं आमच्या संयुक्त जाहीरनाम्यात होतं. मी विश्वास देतो की महायुतीच्या जाहीरनाम्यात नमूद केलेले शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा योग्य वेळी योग्य निर्णय हे सरकार करेल. राहुल गांधी ने इलेक्शन कमीशन पर ट्विटर करते हुए कहा है कि इलेक्शन मौजूदा सरकार की इलेक्शन कमीशन जो है वो चोरी शाखा है. देखिए, राहुल जी कभी कभी बयान देते हैं, बच्चे जैसा बयान देते हैं. जैसे कि उन्होंने कहा कि महाराष्ट्र के चुनाव में, विधानसभा के चुनाव में भारी वोटों से मतदारों की संख्या बढ़ गई. देखिए, ये तो निवडणूक चुनाव की प्रक्रिया शुरू रहती है. एक चुनाव होने के बाद फिर नए वोटर्स इंट्रोड्यूस करने की एक प्रोग्राम इलेक्शन कमीशन देते हैं. एक पीरियड के बाद वो पब्लिश किया जाता है, उसके ऊपर कोई ऑब्जेक्शन सजेशन हो वो भी हियरिंग हो जाती है और फिर फाइनल आती जो लिस्ट रहती है वोटर की बूथ वाइज वो पब्लिश किया जाती है. मुझे लगता है कि हर पार्टी का कार्यकर्ता सजग रहना चाहिए कि लिस्ट क्या है. दूसरा बात उन्होंने कही कि विधानसभा चुनाव में 5 बजने के बाद ज़्यादातर से वोटिंग होगी. देखिए, मैं 41 साल राजनीति में हूँ और राजनीति के पहले 77 की लोकसभा के चुनाव में पोलिंग एजेंट के नाते मैंने काम किया था. तब कांग्रेस का मैं कार्यकर्ता था और काउंटिंग एजेंट के नाते भी मैंने काम किया है. लोकसभा चुनाव में प्रतिशत 60-62 तक वोटिंग होता है. विधानसभा में वो बढ़कर 68-70 तक जाता है. जब महापालिका चुनाव हो, जिला परिषद का होता हो तो उसके प्रतिशत 75% जाते हैं और ग्राम पंचायत का चुनाव हो तो 80-90% तक वोटिंग हो जाती है. मेरा कहने का मतलब क्या है कि राहुल गांधी को नीचे स्तर की राजनीति की ज़्यादा जानकारी नहीं होने के लिए वो टीका टिप्पणी कर रहे हैं. और लोकसभा चुनाव में जो उनको भारी यश महाराष्ट्र में मिल गया, 48 सीटों में से 31 जगह पर उनकी सांसद चुन के आ गए, तो उनको सबको लग रहा था, महाविकास आघाड़ी के सब पार्टियों को, कि अभी महाराष्ट्र में उनकी सत्ता आ गई है. 7-8 चीफ मिनिस्टर बने थे, 40-50 मिनिस्टर भी तैयार हो गए थे, दालन भी देख के आ गए थे. लेकिन महाराष्ट्र की जनता ने महायुति को समर्थन दे दिया. अभी तक वो सब निराशा है. इसके लिए वो बयान देते हैं, टीका टिप्पणी करते हैं, इलेक्शन कमीशन के ऊपर टीका टिप्पणी करते हैं. ज़्यादा सीरियसली लेने की आवश्यकता नहीं. साथ ही उन्होंने कहा है कि रॉबर्ट वाड्रा को पिछले 10 सालों से टारगेट किया जा रहा है. देखिए, जब किसी को जांच होती है और जांच के लिए सामना पड़ता है तब हर आदमी उनके खुद के लिए ऐसे बयान देते हैं. मुझे इसके बारे में ज़्यादा टिप्पणी नहीं मैं करना चाहता हूँ क्योंकि वो राष्ट्रीय स्तर का मामला है. प्लॅनिंग करत आहे सगळं सत्ता आणि स्थानिक स्वराज्य संस्था पक्ष मजबूत करण्यासाठी. या प्लॅनिंगच्या दरम्यान अजित पवार मुख्यमंत्री होतील अशा सरकारची प्लॅनिंग किंवा रचनामध्ये काही पक्षाची. एक असं आहे की अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत ही महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. जनतेच्या मनामध्ये सुद्धा त्यांच्या प्रशासनाच्या बद्दलचा एक वेगळा आत्मविश्वास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही रिअलिस्टिक म्हणजे मराठीमध्ये सांगतो वास्तववादी आहोत. आज आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षाचे 136 आमदार आहेत. एकनाथराव शिंदेंचे सुद्धा 60च्या आसपास विधानसभा सदस्य आहेत. आम्ही 41 आहोत. जरूर अपेक्षा किंवा भावना आम्ही स्वप्न पाहतो आहोत, पण राजकारणामध्ये वास्तवाला अधिक महत्त्व असतं. एक दिवस काहीतरी असा कदाचित येऊ शकेल की ज्या वेळेला अशा पद्धतीचा निर्णय होऊ शकतो. अनेक वेळेला एखाद्या राजकीय पक्षाचा मुख्यमंत्री होताना संख्याबळ अधिकच असायला पाहिजे असं नाही. अनेक वेळेला निर्णय वेगवेगळे झालेत. पुलोदचा प्रयोग ज्या वेळेला झाला आणि पवारसाहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले त्याला साहेबांच्याकडे 28 आमदार होते, पण जनता पक्षाचे आमदार 100पेक्षा जास्ती होते. ती त्यावेळच्या राजकीय परिस्थितीमधले निर्णय घेतले जातात. मी 78चा किस्सा आपल्याला सांगितला. मधल्या कालावधीमध्ये सुद्धा तसे अनेक निर्णय त्या ठिकाणी झालेले आहेत. बघूया.
लेट अस वेट. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी वरिष्ठ स्तरावरती धोरणे सुरू असल्याच्या वारंवार चर्चा आहे. त्याकडे काही माहिती किंवा असं काही पाऊल उचलले जात आहे का? दोन्ही राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाची कुठलीही चर्चा वरिष्ठ पातळीवरती सुरू नाही, कधीही झालेली नाही. ज्या वेळेला होईल त्यावेळेला कोर ग्रुपमध्ये तो विषय त्या ठिकाणी येईल. एक बाब नक्की आहे, 26वा वर्धापन दिन साजरा करताना खुल्या सभेत पहिल्यांदाच सर्वसाधारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्राच्या सभेत आम्ही आता एनडीएमध्ये राहणार आहोत हा ठराव आवाजी म्हणजे संबंध सभागृहाने एकमताने मंजूर केला. एनडीएमधला आमचा सहभाग आता अधोरेखित आहे. या विचाराशी समरस होतील ते पक्षाला जोडले जातील. विलिनीकरणाचा मुद्दा आज तरी खूप दूर दिसतोय, म्हणजे कारण माझ्या स्तरापर्यंत तरी माहिती नाही, कोर ग्रुपच्यापर्यंत कोणाची चर्चा त्या ठिकाणी नाही. आणि त्यानंतर सुद्धा आम्ही निर्णय घेताना भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने सारासार विचार करत आम्हाला सोबत घेतलं. तशा वेळ स्थिती त्याला भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाजवळ सुद्धा आम्हाला चर्चा करावी लागेल, पण ती वेळ तेव्हा. आज तर काय विषयच नाही. सत्तेचा पक्ष आहे तुमचा, कुठलं का असं बरं एनडीए सतत सत्तेत असेल, तुम्हाला कुठलं जरा जवळचं वाटतं काय एनडीए का युती तुम्हाला काय वाटतं? एक असं आहे की 99ला राष्ट्रवादी सत्ता जवळच वाटतं. 99ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला. महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं की आम्ही आणि काँग्रेस फार टोकाचा एकमेकाच्या विरोधात लढलो. मी 99चं सांगतो. पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली बरेचसे सहकारी राष्ट्रवादीमध्ये आले होते, पण आम्हाला 58 जागा मिळाल्या एकूण 6. आणि काँग्रेस पक्ष लिडरलेस होता तरी 75 जागा मिळाल्या. त्यावेळेला विलासराव मुख्यमंत्री झाले. त्यावेळेला सुद्धा वाजपेयी साहेबांचं सरकार होतं. आम्ही त्या सरकारमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकलो असतो. महाराष्ट्रातलं संख्याबळसुद्धा तसं होतं, पण झालं नाही. आता आपण म्हणाल की दीर्घकाळ आम्ही सत्तेत आहोत. आता सत्तेमध्ये ज्यावेळेला युती किंवा आघाडी म्हणून असतो त्यावेळेला त्याच्यातल्या आघाडी आणि युतीच्या धर्म आणि सरकार चालवताना येणारी संबंध परिस्थिती याचा साकल्याने विचार करत लागत असतो. UPAचं सरकार असताना मी काय प्रमुख पदावरती नव्हतो. मला त्यावेळेचा अनुभव माझ्यापुरता सीमित सांगता येईल की विलासराव होते, सुशीलकुमारजी होते, अशोक चव्हाण होते. आम्हाला प्रचंड सहकार्य त्यांनी केलं, पण देशपातळीवरचा मला अनुभव नव्हता. पण यावेळेला महायुतीमध्ये आम्ही सहभागी झालो आणि अमित भाईंच्याजवळ ज्याला चर्चा करतो आम्ही त्यावेळेला अधिक सौहार्दाचं वातावरण, अधिक विश्वासाचं वातावरण, आम्ही घेतलेल्या भूमिकेच्या बद्दलचा आत्मविश्वास हे केंद्रातल्या नेतृत्वाच्या मनामध्ये आहे असा अनुभवाला मिळतो. असा माझा स्वतःचा व्यक्तिगत या संबंध प्रोसेसमध्ये मी असल्यामुळे माझा अनुभव आहे. तुम्ही आता बोलताना असं बोलला की जर असा काही विषय आला की विलिनीकरणाचा तर आम्ही भाजपच्या वरिष्ठांशी बोलतो, म्हणजे पवारसाहेबांसोबत जायचं असल्यास भाजपशी बोलणं करणार. नाही, आपण विलिनीकरणाचा मुद्दा सांगितला. आता कोणी कोणासोबत जाणं हा भाग नाही. विलिनीकरण येतं त्यावेळेला मी मगाशी काय सांगितलं की दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज घड्याळ चिन्ह घेऊन आम्हाला खाली टाकलं नाही मारत आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या एक बोलतो ना त्यांचं जरा पुरा करतो आणि लगेच बोलतो. नाही घाई नाही करत, जरा 2 मिनटात उत्तर देतो. एक बाब अशी आहे की आम्ही एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेताना केंद्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने होकार दिला म्हणून आमचा सहभाग झाला. ते सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मूळ जो होता त्याच्यातून आम्ही बहुसंख्येने बाहेर पडलो. अजितदादा राष्ट्रीय अध्यक्ष झाले. निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केलं आमच्या निर्णयावरती. सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका प्रलंबित आहे. महाराष्ट्रातल्या जनतेने शिक्कामोर्तब केलं. अशा वेळेला ज्या वेळेला दुसरा निर्णय येईल स्वाभाविकपणाने त्यांच्याशी चर्चा करणं अभिप्रेतच आहे. गैर काय त्याच्यात दॅट इज अ पॉलिटिकल सब्जेक्ट. वरिष्ठांशी बोलावं लागेल. मी मगाशी ऑफिशियल सांगितलं, मी काय अजिबात अनौपचारिक बोलत नाही. आम्ही निर्णय घेताना जर काय भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाशी बोलून आम्ही निर्णय घेतला असेल स्वतंत्र वाटचाल करण्याचा, तर स्वाभाविकपणाने दुसरा पर्याय ज्या वेळेला येईल चर्चा करणं तर येतच ना. कारण वी ॲज अ पार्ट ऑफ अलायन्स ज्या वेळेला UPA होतं त्यावेळेला सुद्धा चर्चा व्हायच्या. UPAमध्ये असताना सुद्धा काँग्रेसशी चर्चा केली जायची अनेक बाबतीमध्ये. लाईकवाईज दिस इज
अत्यंत निंदनीय घटना काल महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाहायला मिळाली. महाराष्ट्राच्या विधानसभेचं देशात एक आगळेवेगळं स्थान आहे. महाराष्ट्राच्या विधान परिषदेचं सुद्धा आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, वसंतराव नाईक साहेब, दादासाहेब कन्नमवार, शंकररावजी चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार साहेब, बॅरिस्टर फुले, सुधाकर नाईक, मनोज जोशी अनेकांनी महाराष्ट्राला सुसंस्कृत देत होतं. देवेंद्रजी आहेत, मधल्या कालावधीमध्ये एकनाथराव होते. पण कालचा प्रकार हा महाराष्ट्राच्या इतक्या इतिहासाला सुदर्शन इतिहासाला तडा देणारा होला. म्हणून मी त्याची कडक शब्दामध्ये निंदा करतो. विधानसभा अध्यक्षांचा काहीतरी निर्णय आता होतो आहे, त्यांनी कठोरातली कठोर कारवाई या घटनेशी संबंधित असलेले कोणी व्यक्ती किती मोठी असेल तर त्यांच्यासहित केली पाहिजे असं माझं मत आहे. संदेश असा जातोय त्या अधिवेशनाचा समारोप होतोय. 3 आठवडे सगळा गोंधळ महाराष्ट्राने पाहिलेला. मला तरी काही वाटतं का की या महाराष्ट्रातल्या लोकांना या अधिवेशनातून काही मिळालंय का? नाही, तुम्ही तरी काही सांगू शकाल की लोकांच्या भल्यासाठी असं चालेल? एक असं आहे की कालचा प्रकार निंदनीय होता. मी मगाशीच म्हटलं, मी विधिमंडळामध्ये 25 वर्ष काम केलं आहे. विधिमंडळात आज मी नाही आहे. विधिमंडळाच्या कामकाजाबद्दल वक्तव्य करणं योग्य नाही. पण जर एक असं आहे, ऐका, पण जर समजून तुम्ही सत्तेतले पक्ष, तुमचा सत्तेतला पक्ष आहे, तर या 3 आठवड्याच्या अधिवेशनानं महाराष्ट्राला काही दिलंय का तुमच्या पक्षानं तरी या अधिवेशनाच्या निमित्तानं? ती विचार प्रश्न एका पक्षाने देणं नाही, पक्ष सरकारने देणं आहे. सांगतो ना मी आपल्या प्रत्येक वाक्याचं निराकरण करेन. आपण पुन्हा एकदा प्रश्न विचारा. आज या अधिवेशनामध्ये वेगवेगळ्या प्रश्नाच्यासाठी वेगवेगळ्या चर्चा झाल्या. लक्षवेधीच्या माध्यमातून, प्रश्नोत्तराच्या माध्यमातून, विशेष प्रस्ताव आणून 289, 293 वगैरे वगैरे, आणि त्या चर्चा पुरवणी मागण्यांच्यावरती सुद्धा चर्चा झाली. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या हिताची चर्चा दोन्हीकडून, सत्तारूढ पक्ष, ट्रेझरी बँच आणि अपोजिशन म्हणजे सत्तारूढ पक्ष आणि विरोधकांच्याकडनं सुद्धा चांगल्या प्रमाणावरती त्या ठिकाणी झाली. पण अलीकडच्या कालावधीमध्ये घडलेल्या काही घटना ह्या दुर्दैवी आहेत आणि कालच्या घटनेनंतर शेवट केलेला आहे. काल मुख्यमंत्री आणि उद्धवजी ठाकरे यांची बंद दरवाजावर चर्चा झाली. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काही नवीन राजकीय समिती होऊ शकतात? दोघे सांगतील. पाकिस्तान की एक घटना है बीड जिल्ह्यात ज्ञानेश्वरी मुंडे नावाची एक महिला आहे. तिच्या पतीचा खून झाला होता. तर न्याय मिळावा म्हणून तिने बीड SP ला भेटायला आली. तिने विष पिल्यावर तिच्यावरती आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला. तर ती महिला म्हणते की गुन्हा कशात दाखल करता, माझा एन्काउंटर करा. त्या स्टेजला प्रकरण आले तरी न्याय मिळत नाही. एक असं आहे की अशापैकी घडलेल्या प्रत्येक घटना ह्या दुर्दैवी आहेत, निंदनीयसुद्धा आहेत. त्याचा सखोल तपास पोलीस यंत्रणेने केलाच पाहिजे. आणि याच्यातील जे कोण गुन्हेगार असतील, गुन्हेगाराला जात धर्म असं मी मानत नाही किंवा पक्ष असं मानत नाही, त्यांच्यावरती फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये तातडीने पुढची कारवाई झाली पाहिजे. पण त्याच्यातला गुन्हेगार व्यक्तीचा शोधसुद्धा सरकारने किंवा गृह विभागाने पोलीस दलाने लवकर केला पाहिजे. यावरती महिला आयोगाच्या अध्यक्षांना थोडंसं विधिमंडळात जो लढा झाला त्यावर तुम्ही बोलले, त्याची निंदाही केली. मुख्यमंत्री आता असं बोलले त्यावर की लोकांमध्ये असा एक संदेश जातोय की सर्वच आमदार माजलेले आहेत, त्यामुळे आपण या सगळ्यांनी काळजी घ्यायला हवी. तुमचं काय मत आहे यावर? लोकांमध्ये असा एक समजूत जातोय, म्हणजे कोणीतरी कुणावर जोरात ओरडतो. रोहित पवारचा एक व्हिडिओ व्हायरल झाला की पोलिसांना जबाब आहे, कुणीतरी कुणाला मारहाण करतं. त्यामुळे लोकांमध्ये संदेश जातो सर्व आमदार माजलेले. वाक्य मुख्यमंत्र्यांचं. सुसंस्कृत महाराष्ट्राचा वैचारिक पाया स्वर्गीय चव्हाण साहेबांनी घातला. त्यामुळे महाराष्ट्राच्या विधिमंडळातल्या सर्व चर्चा त्या कालावधीपासून गेल्या 65 वर्षात अतिशय स्वार्थपूर्ण झाल्या. अलीकडच्या कालावधीमध्ये घडलेल्या घटना ह्या क्लेशकारक नक्की आहेत. मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं, आपण म्हटलं की अशा पद्धतीचा आलाय असं समज होत चालली. आला असं नाही म्हणाल. बघा, वाक्यामध्ये सुद्धा खूप फरक आहे. रस्व दीर्घमधला अर्थ परत बदलतो. मराठी भाषा ही अशी आहे, ते गुरुजी आहेत ते सांगतील, पण मी गुरुजी नाही तरी मी सांगू शकतो. एका रस्व आणि दीर्घ आणि तिम्मने संबंध वाक्याचा अर्थ बदलू शकतो. त्याने जो शब्दप्रयोग केला आहे तो महाराष्ट्रामध्ये अशी समज होत चालले असा शब्दप्रयोग आहे. त्याने असं नाही उदाहरण एकच. त्याच्यामुळे सार्वजनिक जीवनामध्ये वावरणारी व्यक्ती, मग ते स्थानिक पातळीवरच्या स्वराज्य संस्थांतील असेल, विधिमंडळातील असेल, संसदेतील असेल,
ती काही लाख लोकांचं प्रतिनिधित्व करते. त्यांचं वागणं हे सौहार्दाचं, सृजनशील, लोकशाहीमधल्या प्रगल्भ विचाराचं दर्शन करणारं असलंच पाहिजे. प्रत्येकाचा स्थायी स्वभाव कधीच वेगळा असेल, पण ज्या वेळेला लोकशाहीमध्ये आपल्याला जबाबदारी मिळते त्याला त्या स्थायी स्वभावाला मुरड घालत एक सुसंस्कृत विचार प्रत्येकाने दिलेच पाहिजेत या मताचा मी आहे. त्रिभाषा सूत्रावरला बराच वाद झाला, आपण बघतोय. त्रिभाषा सूत्राशी संबंधित प्रश्न आहे. मुख्यमंत्री असं म्हणाले की त्रिभाषा सूत्र लागू होईलच, मात्र ते कुठल्या वर्गापासून लागू करायचं याचा निर्णय जी समिती नेमली आहे ती ठरेल. तुमच्या पक्षाचं काय मत आहे? नाही, आमच्या पक्षाने त्यावेळेला स्पष्ट भूमिका मांडली की त्रिभाषा सूत्र हे 5वीपासून सुरू करावे. आता हिंदी, आपण जर काही देशभरामध्ये फिरलो, हिंदी भाषिक राज्य वेगळे आहेत. दाक्षिणात्य राज्य त्या जिल्ह्या त्या राज्याची भाषा त्या ठिकाणी बोलत असतात. आपण तर बहुभाषिकच आहोत, म्हणजे आपण हिंदी पण शिकत आलो, इंग्रजी पण बोलत आलो, आणि मराठी तर आपली मातृभाषा, जिला आज याचा दर्जा, अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. राष्ट्रवादीची भूमिका आहे की 5वीपासून व्हावी, पण नरेंद्र जाधवांच्या नेतृत्वाखाली नेमलेली समिती निर्णय देईल. सरकार त्याचा साकल्याने विचार करेल. मोदींचं नाव घेतलं म्हणून मोदींची चुकून नाव ही इज अ स्लिप ऑफ टंग, नथिंग एल्स. ही इज अ रिस्पेक्टेड, ही इज हाय हायनेस फॉर द प्राईम मिनिस्टर ऑफ द कंट्री. असं म्हणाले ठीक, दोन प्लीज. तुमचं काय मत आहे? निशिकांत दुबे लक्षात असेल नाव, आताच वाजत नाही, मला चांगले परिचित आहेत ना ते लोकसभेतले माझे सहकारी आहेत. बीजेपी नीड्स मोदी, ही डझंट नीड द बीजेपी. इसे निशिकांत दुबे भाजपचे आहेत. त्यांनी त्यांच्या नेतृत्वाबद्दलच्या काय भावना व्यक्त करायचा हा त्यांचा अधिकार आहे. आणि शेवटी एक बाब नक्की आहे, ते त्यांचं मत त्यांच्या पुरता सीमित राहील किंवा भारतीय जनता पक्षापुरता सीमित राहील. एक बाब नक्की आहे की पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नंतर सलग 3 वेळेला देशातल्या जनतेने कोणाच्या नेतृत्वावरती शिक्कामोर्तब केलं तर ते नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावरती शिक्कामोर्तब केलं. हे नाकारता येत नाही. संख्याबळ कमी अधिक झालं असेल, पण 89पासून आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता आल्यावर एकपक्षीय बहुमत आणण्यामध्ये मोदीसाहेब यशस्वी झाले. त्याच्यामुळे त्यांचं नेतृत्व आणि मग निशिकांत दुबेंनी व्यक्त केलेल्या भावना ह्या माझ्या दृष्टीने 2 वेगवेगळ्या बाब आहेत. त्यांचं व्यक्तित्व, नेतृत्व वाखाणण्याजोगं आहे, देशाला पुढं नेणार आहे. हे त्यांनी म्हटले ते भाजपपुरता किंवा निशिकांत दुबेपुरता सीमित आहे. धन्यवाद. सर, जनसुरक्षा विधेयकावर पवार साहेबांची भूमिका आहे. राष्ट्रवादीची विचारसरणी पवार साहेबांची जर असेल तर आपली भूमिका काय आहे? साहेबांनी काय भूमिका सांगितली? साहेबांनी विरोध दर्शवला. एक असं आहे की आम्ही सत्तेमधला सहभागी पक्ष आहे. सरकारने विधेयक आणलं म्हणजे मंत्रिमंडळापुढे चर्चा करून आणलं आहे, आणि ते विधेयक पूर्णपणाने वाचलं गेलं तर त्या विधेयकाचा नेमका हेतू काय हे स्पष्ट होतं. विधेयक ज्यावेळेला मांडलं जातं त्यावेळेला हेतू आणि स्पष्टता ही विधेयकामध्ये असते. मला असं वाटतं की जनसुरक्षा विधेयक हे जे सरकारने आणलेलं ते विचारपूर्वक आणलेलं आहे, आणि आज आम्ही त्याच्यामध्ये सहभागी आहोत. धन्यवाद. मी असं कुठं म्हटलं? एक असं नाही. आपण प्लीज कृपा करून माझ्या कुठल्या वाक्याचा ट्विस्ट होता. जर एक मिनिट मी जे म्हटलं ते माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुरतं सीमित म्हटलं. पवारसाहेब 6 दशकं देशाच्या राजकारणातले एक देशपातळीवरचे वरिष्ठ नेते आहेत की ज्यांचा प्रदीर्घ राजकीय सामाजिक अनुभव हा देशाला अनेक वेळा दिशा देणारा ठरलेला आहे. म्हणून त्या बाबतीमध्ये मी काही बोलणार नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुरती सीमित भूमिका मांडली, त्या भूमिकेशी मी ठाम आहे. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.